एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मी जेव्हा तुमचं सोशल मीडिया बघते त्याच्यावर एक तरी तुमच्या फोटोच्या खाली कमेंट असते, सुख म्हणजे नक्की काय असतं मधली अम्मा आम्हाला आवडते, अम्मा 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 हे नाव इतकं फेमस झालंय, आता सगळे अम्मा नावाने छाप मारतात. हो हो, मी कुठेही गावात गेले तरी अम्मा आल्या अम्मा आल्या. म्हणजे मला आता अगदी खूप सुखाने, मला खऱ्या अर्थाने खूप सुख दिलंय आणि त्या कॅरेक्टरने मला खूप गावागावात घराघरात पोहोचवलेलं आहे. मी भरलं एक वेब सिरीजचं शूट करत होते, मराठी वेब सिरीज, आणि मला तर असं वाटलं म्हणजे बाकी सोबत भरपूर मोठे मोठे कलाकार होते. मी आपली नवगतासारखी तिथे गेले, म्हटलं आपल्याला काही फार कोणी ओळखणार नाही, पण असंच माझं आउटडोअर बाहेर रस्त्यावर शूट वगैरे चालू होतं. कोणीतरी सुखतली अन्न आहे तिथे, आणि जे ट्रक भरून मला बायका बघायला आणि भेटायला आल्या, तर म्हणजे काय एवढं, म्हटलं का पण एवढ्या बायका. मला आधी वाटलं रिसेंटली की या काय मोर्चा गिरच्या वगैरे घेऊन आल्यात की काय, की पण म्हटलं आपलं तसं काही नाही. मला आणखी नाही पडलं की ज्युनियर्स वगैरे आलेत की काय, पण गावातल्या लोकांना बोलवतात ना. नाही नाही नाही, मग मला डिरेक्टरने सांगितलं, तुम्ही काही सिरियल करत होत्या का? म्हटलं हो. अम्मा, त्यांचं चाललंय अम्मा अम्मा म्हणून ते तुम्हाला भेटायला आलंय, हा टेक झाला की तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढायला जा. हा एक अगदी अविस्मरणीय आणि खूप छान प्रसंग मला वाटला. मग त्या सगळ्या जणी अगदी म्हणजे आज्या पण होत्या त्याच्यामध्ये, आणि त्या इतक्या गोड होत्या सगळ्या जणी, नऊवारी डोक्यावर पदर बिदर घेऊन. बाई अम्मा कशी आहे ग, अगं ते शालिनीला, म्हणजे त्या अजूनच त्याच्यातच आहे, ते शालिनीला बडवायचं नाही का, ते इतक्या रिलेट होतात ना. पण मालिकांचं मला एक विशेष कौतुक वाटतं की कॅरेक्टर रोल प्रचंड फेमस होतात. हो, म्हणजे हिरो हिरोईन तर होतातच, कारण का ते जास्त पडद्यावर दाखवले जातात, पण कॅरेक्टर रोल हे इतक्या छान पद्धतीने लिहिले जातात आणि त्याच्यासाठी जे अभिनेते किंवा अभिनेत्री काम करतात, कधीतरी लीड पेक्षा कॅरेक्टर रोल भाव खाऊन जातात. त्यापैकी एक कॅरेक्टर आहे अम्माचं. हो. जेव्हा ते तुमच्याकडे आलं की हे कराल का, तेव्हाचं काही आठवतंय? हो, म्हणजे ऍक्च्युली मला फोटो जे मागितले होते कोठारे विजन मधनं मी पाठवले. काय करताय म्हटलं, सध्या तरी काही करत नाही, पण आहे शोधात आहे, मिळालं काम तर चांगलं, उद्या येऊ शकता का? कुठे यायचं? फिल्म सिटी मध्ये. ठीक आहे. कारण मी कोठारे विजनला पहिल्यांदाच का, म्हणजे त्यांचं ते अनोळखी दिशा वगैरे होतं, त्याच्यात मी 2-2 कॅरेक्टर वगैरे असे केले होते, 3-3 दिवस 4-4 दिवस. पण तेव्हा मी नवीन होते, मला इतकी आयडिया नव्हती की हे कोठारेचे. महेश कोठारे स्वतः शूट करत होते कॅमेरा समोर ते, पण आपलं तेवढं हे नसतं, म्हणजे माहिती नसते, नवीन होते अगदी. पण त्यांनी ओळखलं होतं, कारण त्याच्यामध्ये मी असं जरा डेंजर कॅरेक्टर केलेलं होतं, तर ते त्यांच्या डोक्यात होतं असं. आणि तिथे बोलल्यावर मग ते झालं म्हणे उद्या आपण लुक टेस्ट करतो. अरे म्हटलं बाकीचं काही फायनल झाले म्हणे तुम्ही, आणि त्या मला माहिती नव्हतं वरती सतीश राजवाडे वगैरे आहेत असं. सतीश राजवाड्यांचं मी नुकतंच मुंबई पुणे मुंबई त्याच्या आधी केलेला होता. म्हणजे माझी विल पॉवर इतकी दांडगी आहे की त्यांचा असंभव बघितल्यावर मला असं वाटायचं की ह्या दिग्दर्शकाकडे आपल्याला कधीतरी काम करायला मिळायला हवं. आणि ते मला मुंबई पुणे मुंबई मार्फत सतीश राजवाड्यांकडे काम करायला मिळालं. मी ते केलं. सीन होता एकच, पण राक्षिक होता. तसं मग इथे मला त्यांनी बोलवलं, गेले, लुकटेच झाली आणि फायनल झालं. म्हणजे आपण परवा शूट करतोय, प्रोमो शूट करतोय, आणि ही पण माझ्यासाठी खूप आनंदाची आणि मोठी बातमी की सिरियलचं प्रोमो माझ्यावरती शूट होतोय. पैसे नाही मिळणार, नको पैसे, पण प्रोमो माझ्यावरती होते. सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजायच्या नसतात असा माझा फंड असतो. काही काही ठिकाणी कॅरेक्टर असतं, काही काही ठिकाणी त्या प्रोडक्शनला किंवा त्या सिच्युएशनला, त्या स्टोरीला माझी गरज आहे. मी हा विचार करून म्हटलं ठीक आहे करूया म्हटलं. पण ते प्रोमो शूट करणारे जे डिरेक्टर होते ना, ते फार गोड होते, फार छान होते. तर मग त्यांनी मला सांगितलं तुमचं असं असं ना, आपण कारवारी टाईप, म्हणजे साऊथ इंडियन. म्हटलं साऊथ इंडियन पेक्षा आपण कारवारी ठेवूया. तो टोन कारवारीचा काय, तर म्हणे मग कसं हे करूया. त्याच्यामध्ये मला अगदी छान 2च वाक्य होती. तर म्हटलं मी माझ्या पद्धतीने बोलू का, आणि तुम्हाला जे बोलायचं ते बोला, फक्त मला आधी सांगा तुम्ही काय करणार आहात. व ती कशी अगदी गेटअप वगैरे मला अगदी करून घेतला. तर मी त्या एक होतं माझ्याकडे कॅरेक्टर तसं ते डोक्यात, आणि मग तसं मी बोललो. म्हटलं
आई असं म्हटलं तुम्ही चालेल का, कारण त्या बायकांचं बोलणं असतं, नाही अय्यो आमचं हे बघ करत नसतो, करा. मग तिथे कलाकाराला थोडं सोडलेलं असतं ना, मग ती करायला मजा येते. पण मग त्याच्यानंतर मी अम्मा म्हणूनच फेमस झाले आणि आजही मला रस्त्याने जाताना, ट्रेन मधून जाताना अम्मा म्हणून लोक हाका मारतात. आय एम प्राऊड ऑफ दॅट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.